students and welcome you in our LBS online class. Children, now we are taking revision of chapter number 1 to chapter number 7. Okay. In previous video we have practiced the question of match the following. Okay. So today we are going to take practice of our next type of question, and today's our type of question is write T for true and F for false statements. Okay. So children, let's start today's type of question. Okay. So here is first statement. Shrubs live only for a few months. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की मागील व्हिडिओमध्ये आपण कोणत्या प्रश्न प्रकाराची प्रॅक्टिस घेतली होती, तर मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या जुळवा या प्रश्न प्रकाराची आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस घेतली होती. तर आज आपण आपला जो नंतरचा प्रश्न प्रकार आहे कोणता, की जे विधान बरोबर आहे त्याच्यासाठी टी मीन्स ट्रू लिहायचं आहे, आणि जे विधान चुकीचं आहे, चुकीचं म्हणजे फॉल्स, जे चुकीचं विधान आहे त्याच्या समोरच्या बॉक्स मध्ये तुम्हाला एफ मीन्स काय फॉल्स असं लिहायचं आहे. ओके. म्हणजे चूक की बरोबर हे विधान ओळखा असा हा प्रश्न प्रकार आहे. तर यामध्ये फर्स्ट जे स्टेटमेंट आहे, फर्स्ट जे विधान आहे ते आहे श्रब्स लिव्ह ओनली फॉर अ फ्यू मंथ्स. सो दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. नो, दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. श्रब्स live only for a few months. This is a incorrect statement. So write here F. Okay. F means false. बघा, हे चुकीचं विधान आहे. जे श्रब्स असतात ते फक्त काहीच महिने जगतात का? नाही, तर ते काही वर्ष जगतात. श्रब्स live a few years म्हणजे ते काही वर्ष जगतात, म्हणून इथं फक्त few months आलेलं आहे, म्हणून हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी एफ मीन्स फॉल्स असं दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट स्टेटमेंट नंबर 2. प्लांट्स ग्रो फ्रॉम रूट्स अँड लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स. इज दिस करेक्ट स्टेटमेंट? नो, दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. बिकॉज प्लांट्स ग्रो फ्रॉम सीड्स म्हणजे जे प्लांट्स असतात ते रूट्स पासून उगवतात का किंवा मोठे होतात का, निर्माण होतात का? नाही, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. इथं काय सांगितलेलं आहे की जे प्लांट्स आहे त्याची वाढ रूट्स पासून होते अँड लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स आणि ते काही महिनेच जगतात असं हे विधान आहे. सो दॅट्स वाय दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. सो राईट हियर एफ मीन्स फॉल्स. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 3. वी गेट हनी फ्रॉम गोट्स. इज दिस करेक्ट स्टेटमेंट? No, this is an incorrect statement. We get honey from bees. Honey, bees. Okay. म्हणजे जे हनी आहे ते आपण कोणापासून मिळवतो? बीज म्हणजे ज्या हनी बीज आहेत त्यांच्यापासून मिळवतो. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे? वी गेट हनी फ्रॉम गोट्स म्हणजे बकऱ्यांपासून आपण हनी मिळवतो. हे चुकीचं आहे, इनकरेक्ट आहे. सो राईट हियर एफ मीन्स फॉल्स. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 4. ड्राईड dung is used as a fuel. Is this correct statement? Yes, this is a correct statement. म्हणजे जे जनावरांची जी विष्ठा असते, वाळलेली जी विष्ठा असते, तर त्याचा उपयोग आपण ऍज अ फ्यूल म्हणजे इंधनासाठी करत असतो. हे अगदी बरोबर विधान आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी टी मीन्स ट्रू म्हणजे हे बरोबर आहे असं लिहिलेलं आहे. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 5. Camels work in the agricultural fields. Listen carefully. Camels work in the agricultural fields म्हणजे काय, की जे कृषी काम असतात तर त्यामध्ये म्हणजे आपले जे शेतीचे काम आहे त्यामध्ये हा जो कॅमल आहे, उंट आहे, तो काम करत असतो. इज दिस करेक्ट स्टेटमेंट? नो, दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. बिकॉज ऑक्सेन वर्क इन द ऍग्रिकल्चरल फील्ड्स म्हणजे जी बैल असतात ती ऍग्रिकल्चरल फील्ड्स मध्ये काम करत असतात. जी शेतीविषयक काम आहे, कृषीविषयक काम आहे, तर त्यामध्ये आपल्याला कुठला ॲनिमल हेल्प करत असतो? तर ऑक्सेन. ओके. लक्षात ठेवायचं आहे. सो दॅट्स वाय दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. सो राईट हियर एफ मीन्स फॉल्स म्हणजे मी या ठिकाणी फॉल्स लिहिलेलं आहे कारण हे चुकीचं विधान आहे. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 6. Flesh-eating animals are called omnivorous. Is this correct statement? No, this is a incorrect statement because flesh-eating animals are called carnivores. Flesh-eating animals are called carnivores. Omnivores म्हणतात का त्यांना? omnivorous म्हणतात का? नाही.
जे फक्त मांसाहारी प्राणी आहे त्यांना आपण काय म्हणत असतो तर कार्निवर्स असं म्हणत असतो. पण जे फ्लेश पण खातात आणि प्लांट्स पण खातात त्यांना आपण ओमनिवरस म्हणत असतो. तर हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. सो राईट हियर फॉल्स. फॉल्स मीन्स चुकीचे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 7. Wild animals do not live in houses made by man. Is this correct statement? Yes, this is a correct statement. कारण जे वाईल्ड ॲनिमल्स असतात म्हणजे जे जंगली प्राणी असतात तर ते माणसांनी बनवलेल्या घरात राहत नाही असं हे विधान आहे आणि हे अगदी बरोबर विधान आहे. सो राईट हियर ट्रू. ट्रू म्हणजे काय तर बरोबर. ओके, हे अगदी बरोबर विधान आहे म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ट्रू लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 8. कच्चा houses are also called huts. Kacha houses are also called huts. Is this correct statement? Yes, this is a correct statement. म्हणजे जे कच्चा हाऊसेस असतात जी कच्ची घरं असतात त्यांना आपण हर्ट्स देखील म्हणतो. ओके, तर हे अगदी बरोबर विधान आहे म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे टी. टी मीन्स ट्रू. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 9. रेग्युलर एक्सरसाइज मेक अवर मसल्स स्ट्रॉंग. म्हणजे नियमित व्यायाम केल्यामुळे आपले जे स्नायू असतात मसल्स असतात तर ते मजबूत बनतात असं हे विधान आहे आणि हे अगदी बरोबर विधान आहे. ओके, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो राईट हियर टी. टी मीन्स ट्रू. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 10. चीज कर्ड आर बॉडी बिल्डिंग फूड. म्हणजे चीज आणि कर्ड हे जे अन्नपदार्थ आहे तर ते बॉडी बिल्डिंग फूडच्या गटामध्ये येतात. ते काय शरीर बांधणी करणारे अन्नपदार्थ आहेत. सो इज दिस करेक्ट स्टेटमेंट? यस, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे अगदी बरोबर आहे. चीज आणि कर्ड हे जे अन्नपदार्थ आहेत तर ते बॉडी बिल्डिंग फूड जे आहेत तर त्या गटातील आहेत म्हणजे हे बरोबर विधान आहे. सो राईट हियर टी. टी मीन्स ट्रू. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 11. Stomach help us to breathe. Is this correct statement? No, this is a incorrect statement. म्हणजे हे चुकीचं विधान आहे. जे स्टमक आहे तर ते आपल्याला कशासाठी मदत करतं? स्टमक हेल्प अस इन डायजेशन म्हणजे पचन क्रियेमध्ये ते आपल्याला मदत करत असतं. आणि ब्रीथ साठी आपल्याला कुठले इंटरनल ऑर्गन्स हेल्प करतात मग तर आपल्याला लंग्स आपले जे फुफ्फुस आहे तर ते आपल्याला ब्रीथ साठी मदत करत असतात. हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आहे एफ. एफ मीन्स फॉल्स. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट नंबर 12. अ स्टिल्ट इज अ टेम्पररी हाऊस बिल्ट बाय नोमॅड्स. Is this correct statement? No, this is a incorrect statement. A stilt is temporary house. No, stilt is a special house. Okay, so this is a incorrect statement. आणि ते nomads जमातीचे लोक बनवतात का? नाही, हे चुकीचं विधान आहे. नोमॅड्स जमातीचे जे लोक आहे पीपल आहे तर ते कुठल्या प्रकारचं घर बनवतात कुठलं टेम्पररी हाऊस बनवतात आपण शिकलो होतो तर ते टेंट जे आहे तर ते टेम्पररी हाऊस ते बनवत असतात. आणि हे जे स्टिल्ट हाऊस आहे तर स्टिल्ट हाऊस ते बनवत नाही. ओके, दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. सो राईट हियर एफ. एफ मीन्स फॉल्स. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो टुडे we have seen question. Write T for true and F for false statement. So write down given true and false statements in your science notebook and revise given statements. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे पूर्ण जे आपण 12 स्टेटमेंट्स जे आपण अभ्यासलेले आहेत आज तर ते पूर्ण तुम्हाला काय करायचे आहे सायन्सच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचं व्यवस्थित रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. ओके, अँड रिमेनिंग क्वेश्चन आन्सर, रिमेनिंग टाइप ऑफ क्वेश्चन्स वी विल लर्न